प्रभाग क्रमांक 9 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार तुषार जक्का यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत मतदानाला अवघे 3 दिवस शिल्लक असताना भाजपनं मोठी खेळी खेळली आहे। सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 9D मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार तुषार जक्का यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। तुषार जक्का यांचा भाजपमध्ये प्रवेश पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत पार पडला। ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक 9D मधील राजकीय गणित पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या प्रभागात भाजपचे अधिकृत उमेदवार मेघनाथ एमुल, राष्ट्रवादी काँग्रेसचे तुषार जक्का आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांच्यात तिरंगी लढत रंगणार होती। मात्र राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारानं भाजपमध्ये प्रवेश केल्यानं ही लढत आता एकतर्फी होण्याची चर्चा सुरू झाली आहे। भाजपनं ऐनवेळी राष्ट्रवादीचा उमेदवार आपल्या गोटात घेतल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून विरोधकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे, तर भाजप समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। मतदानापूर्वीच घडलेल्या या घडामोडीमुळं सोलापूरच्या राजकारणाला आणखी नाट्यमय वळण लागलं आहे। दरम्यान सोलापूर महानगरपालिकेची रणधुमाळी सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे। एकीकडं भाजपमध्ये अंतर्गत बंडखोरीचा सूर स्थानिक आमदारांकडून ऐकू येत आहे, तर दुसरीकडं महाविकास आघाडीत जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे। उमेदवारांची भावना आहे की आपण आता भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय विचारामध्ये सहभागी होऊया आणि ज्या पद्धतीनं शहरातली जनता भारतीय जनता पक्षावर विश्वास टाकते त्या विश्वासासोबत आपण राहूया अशा पद्धतीच्या भावना जनतेमध्ये आहेत। त्यासोबत समोरच्या पक्षाच्या अनेक उमेदवारांच्या मध्ये सुद्धा आहेत। आज सन्माननीय तुषार जक्का यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असताना प्रभाग 9 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला। त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यासोबत भारतीय जनता पक्षाच्या विचारामध्ये इथून पुढे काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे तसेच माझे मार्गदर्शक देवेंद्र कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे मोठे म्हणजे भाऊ काय मेघनाथ भाऊ एमुल काय यांचं शेखरांना हिगे यांच्या उपस्थितीत मी आज प्रवेश केलेला आहे। भाजपने कुठलाही दबाव आणलेला नाही, मी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे। फक्त माझं युवक वर्ग आणि माझे ज्येष्ठ मंडळी ज्यांच्याशी मी 4-5 दिवस झाले चर्चा करत आहे की असं मला पक्षानं कुठलाही साथ देईना, त्यासाठी त्यांनी म्हणलेत की तुम्ही पाऊल उचला कुठलं तर। त्या ठिकाणी मी काय केलं, आपलं मेघनाथ भाऊ एमुल यांच्याशी संपर्क करून मी देवेंद्रदादाशी संपर्क केला।